कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, मी तुला सॉरी म्हणायला आले होते। अगं, देवासमोर बसले, मी खोटं नाही बोलणार। काल जे काही झालं त्यासाठी खरंच सॉरी। मला खूप वाईट वाटतंय, पण खरंच मी मुद्दाम काहीच केलं नाहीये। आशू भाऊ आहे ग माझा, मला काळजी वाटते त्याची, आणि आई सुद्धा खूप दुखावली होती। हे सगळं जे चाललंय ना ते मुद्दामच चाललंय। इतकं होतं तर माझ्याशी तोंडावर बोलायला यायचं ना। खरं तर माझ्या हातात काहीच नव्हतं। मी जे बोलले, जे केलं ते सगळं आईच्या सांगण्यावरून केलंय। काय ना, माझ्या आजीचा, आईचा कुणीही अपमान केलेला मला चालत नाही। मी काल गप्प बसले याचं कारण मी माहेरी होते आणि सासरकडच्यांची इज्जत कमी होऊ नये म्हणून मी शांत बसले। यापुढे शांत बसणार नाही। आता तू मला सांगणार मी कोणाशी कसं बोलायचं ते? आणि तुला काय वाटलं, तू मला या घरात राहून दिलंस म्हणून तुझ्या उपकाराखाली दबून राहील मी? नाही, मला असं काही म्हणायचं नाहीये। मी फक्त नात्यांचा आदर करते। तू केलास तर नाती टिकून राहतील, आणि नाती टिकावी इतकी इच्छा आहे माझी। हे घर माझं आहे आणि मी इथे मला हवं तसं वागेन। आणि खरं तर आता तू तुझा विचार करायला हवायस, कारण काहीच दिवसात तू या घरातून दिसेनाशी होणार आहेस। कळलं? ठीक आहे, मला काय तुझा भ्रम मोडायचा नाही। तुझा भ्रम आपोआप मोडेल ना तेव्हा तुला जाणीव होईल। तू ना नारळ पाणी पिणार? पाजू का? To avoid a possible duplicate address, many train civilians would have flood on the slopes of Wilson Mountains, which meant that the soil on the slopes is. संपदा, तुला किती शोधलं मी आणि इथे बसलायस तू? अगं मी आणखी कुठे असणार? घरी गेले होते मी तुझ्या, तुला शोधलं खूप, पण तू नव्हतास तिथे, मी इथे आले। अगं नाही, इथे गॅरेज मध्ये कोणीच नव्हतं ना, सगळे बाहेर गेले म्हणून मी इथेच येऊन बसलो, अभ्यास करत होतो। अच्छा, पण तू इथे म्हणजे आपलं तर आज ठरलं नव्हतं ना भेटायचं म्हणून? ठरलं नव्हतं तर काय, मी तुला सरप्राईज नाही देऊ शकत का? हा रॉकी, तुला आवडलं नाहीये का मी आले ते? अगं नाही नाही, तसं काय नाही। गुड, मग हे घे तुझ्यासाठी। संपदा, तू का करते हे सगळं? कारण रॉकी, मला ना तुझ्यासाठी हे सगळं करावंसं वाटतं, तुला भेटावंसं वाटतं, तुझ्याशी खूप बोलावंसं वाटतं। संपदा, मी तुला सांगितलं ना यार, हे नको करू, सगळं कॉम्प्लिकेटेड होईल।
ए मी नाही, तू कॉम्प्लिकेट करतोयस हा. मी हो. अगं तूच तर करते आणि मुळात तू हे का करते हे आणायची काही गरजच नव्हती ना. तू हे सगळं का करतेस, कशासाठी करतेस, तुझ्या मनात काय फिलिंग्स आहेत ना ते माहितीये मला. पण ते शक्य नाहीये. मी बोललो होतो तुला. अच्छा, माझ्या मनात काय फिलिंग्स आहेत हे माहिती आहेत तुला. मग रॉकी, तुझ्या मनात काय फिलिंग्स आहेत ना हे मला माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. तू ना फक्त ते एक्सेप्ट करत नाहीयेस. ऍक्च्युली ना सगळं एकदम असं सरळ सरळ एकदम सोपं आहे. तू त्याला कॉम्प्लिकेट करतोयस. जाऊ दे, मला ना भांडायचंच नाही. हे बघ रॉकी, तुला ना आवडतं म्हणून हे बनवलंय, त्यामुळे ते खा आणि मला सांग कसं झालंय ते. ओके, बाय. अभ्यासासाठी भेटू. बाय. गँगनी मला या दोघांबद्दल सांगितलं तर होतं. नाही, एवढं सिरियस असेल कधी वाटलं नव्हतं मला. संपदा, हाय. मी चंदन, दिव्याचा नवरा. हो, माहिती आहे मला. हां, आय मीन आपण एकमेकांना ओळखत नाही किंवा म्हणजे असं भेटणं किंवा बोलणं आपलं झालं नाहीये. मग मला आता का थांबवलं तुम्ही? ॲक्च्युली तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं. तुझं आणि रॉकीचं. नाही नाही नाही, डोंट वरी, मी चोरून नव्हतो ऐकत. ॲक्च्युली मी जस्ट आलो आणि तुम्ही दोघं बोलत होतात, तर तुमचं बोलणं माझ्या कानावर पडलं. तुझी हरकत नसेल तर थोडं बोलायचं होतं. इट्स ओके, तू अशी ऑकवर्ड नको होऊस. मला फक्त तुला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो मी अनुभवलेल्या गोष्टीतनं आलाय म्हणून. काय? तुझं खरंच प्रेम आहे? हे बघ संपदा, प्रेम करणं ना खूप सोपं असतं, पण ते निभावणं फार अवघड असतं. माझंही दिव्यावर खूप प्रेम होतं, रादर आहे, पण ते निभावताना काय झालं हे आता सगळ्यांनाच कळलंय ना. अर्थात रॉकीची गोष्ट वेगळी आहे, त्याची स्वप्न मोठी आहेत, त्याला आयस व्हायचंय, तो होईलही, हुशार आहे तो खूप. पण समजा तसं नाही झालं तरीही तू त्याच्यावर तेवढंच प्रेम करशील? तेव्हाही तू त्याला त्याच्या आहे त्या परिस्थितीत एक्सेप्ट करशील? हो, माझं खरंच खूप प्रेम आहे त्याच्यावर. हे बघ, एकदा नीट विचार कर. उद्या जर समजा तुला या वस्तीत येऊन राहायला लागलं तर ते तुला जमणार आहे का? बाहेरनं सगळ्या गोष्टी फार सोप्या वाटतात ग, पण आपण जेव्हा त्यात पडतो ना तर ते सांभाळणं फार अवघड होतं. मला माहित नाही अजून, पण मला आता तरी हेच वाटतं आणि माझं खरंच प्रेम आहे त्याच्यावर. मी रॉकीसाठी काहीही करू शकते. ठीक आहे, तरी पण एकदा नीट विचार कर. आणि माझा काय तुमच्या प्रेमाला विरोध नाही हा. उलट जर तू तुझ्या मतावर ठाम असशील ना तर तुम्हा दोघांना एकत्र आणण्याची जबाबदारी माझी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.